आज आपण गव्हाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत आणि तेलकट न होणारी. दिवाळीत घाई गडबडीमध्ये ज्यांना चकली भाजणी करायला वेळ मिळाला नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. नमस्कार, नागपुरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या साहित्यापासून आपण ही चकली बनवणार आहोत, तेही अचूक प्रमाणात. चकली खुसखुशीत होण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी या कपाने 4 कप पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण त्यासाठी जे मी मोहनाचं प्रमाण सांगणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता या पिठाचं काय करायचं ते सांगते. जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढं पीठ त्या भांड्यामध्ये येईल असं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही कुकरचा डबा पण घेऊ शकता. एक मोठं कॉटनचं कापड घ्यायचं आहे. तुम्हाला जर रुमाल घ्यायचा असेल तर रुमाल मोठा, जाड आणि कॉटनचा घ्यायचा आहे. जो कापड आपण इथे घेणार आहोत त्या कापडचा कलर जायला नको, नाहीतर गव्हाच्या पिठाला कापडाचा कलर लागेल. आता हे गव्हाचं पीठ यामध्ये घालूया. अशा प्रकारे याची गाठोडी बांधून घ्यायची आहे. गाठोडी बांधताना व्यवस्थित पूर्ण कापड घेऊन गाठोडी बांधायची आहे, त्यामध्ये पाणी जायला नको. अशा प्रकारे सैल बांधायची आहे, अगदी घट्ट बांधायची नाही. आता हे गव्हाचं पीठ आपण वाफवून घेणार आहोत. गव्हाचं पीठ वाफवण्यासाठी मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे. तुम्ही इथे कुकर पण घेऊ शकता. जर तुम्ही कुकर घेत असाल तर त्याला शिटी लावायची नाही. यामध्ये अशा प्रकारे स्टँड ठेवायचं आहे. कुकरमध्ये डाळ भात लावताना कुकरच्या तळाशी जसं पाणी घालतो तसंच पाणी इथे घालायचं आहे. मी इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये अशा प्रकारे ठेवून त्यावर झाकण लावून घ्यायचं आहे. हे पीठ आपण साधारणतः 20 मिनिटे शिजवून घेणार आहोत. सुरुवातीला 15 मिनिटापर्यंत हाय फ्लेम ठेवायची आहे. नंतर लो फ्लेमवर 5 मिनिटे ठेवायची आहे. जर तुम्ही कुकर घेतलं असेल तर कुकरलाही एवढाच वेळ लागेल, फक्त त्याला शिटी लावू नका. 20 मिनिटे झालेली आहे, काढून घेऊया. अगदी गरमच असेल तर काढायचं नाही, थोडी वाफ निघू द्यायची आहे. वाफ निघालेली आहे, बाहेर काढून घेऊया. गव्हाचं पीठ वाफवून घेतल्यामुळे हे दगडासारखं असं कडक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. पाण्याच्या वाफेमुळे कापडाला थोडं पीठ चिकटते. आजूबाजूला जे पीठ ओलं झालेलं आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. बत्त्याने असं बारीक करून घ्यायचं आहे. मी असं बत्त्याने बारीक करत आहे. तुम्हाला जर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं असेल तर तसंही करू शकता. आता हे चाळणीने चाळून घेऊया. मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यावर चाळणी ठेवायची आहे. आता हे थोडं थोडं पीठ घेऊन चाळून घेऊया. अशा पद्धतीने जर चाळलं तर पीठ आजूबाजूला उडत नाही आणि चाळूनही पटकन होते. शेवटी थोडं जाडसर राहते, त्यालाही बारीक करून घ्यायचं आहे. चकली बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण चकलीमध्ये टाकण्यासाठी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. जर पाकळ्या लहान असेल तर 7-8 घेऊ शकता. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊया. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीक पेस्ट करायची आहे, वाटलं तर पुन्हा पाणी टाकू शकता. चकलीमध्ये घालण्यासाठी तेलाचं मोहन गरम करून घेऊया. मी या चमचाने एका कपाला 3 चमचा असं प्रमाण घेतलेलं आहे. चकली बनवताना मोहन कसं असलं पाहिजे ही महत्त्वाची स्टेप आहे. अशा प्रकारे कडकडीत मोहन तयार करून त्या पिठावर घालायचं आहे. यामुळे चकली अशी खुसखुशीत बनून तयार होते. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तेल गरम असल्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही, चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
जर तेल व्यवस्थित मिक्स केलं नाही तर चकली ही तेलामध्ये फुटते. हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये पेस्ट घालूया. 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे. 1 चमचा ओवा घालायचा आहे. हळद घालायची आहे आणि आवडीनुसार तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. आपण इथे थंड पाणी घेतलेलं आहे. गरम किंवा कोमट पाणी घेतलेलं नाही. चकलीचं पीठ हे घट्टसर मळायचं आहे. पीठ हे घट्ट असलं पाहिजे, पण त्याला चिरे जायला नको. जेवढं साच्यामध्ये येईल तेवढं गोळा घेऊन उरलेला झाकून ठेवायचा आहे. अशा प्रकारे मळून रोल करून घ्यायचा आहे. मी इथे प्लास्टिक घेतलेलं आहे. तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता. रोल साच्यामध्ये भरून घेऊया. साच्यामध्ये असे तुकडे-तुकडे करून भरायचे नाही, कारण त्यामध्ये हवा जाते आणि चकली पिळताना चकलीचे तुकडे पडतात. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चकली पाडून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढी चकली पाडून झाली की कडेला टोक चिटकवून घेऊया. जर चकलीला शार्प काटे नसतील तर चकली ही काटेदार बनत नाही, प्लेन बनते. अशा प्रकारे चकल्या पाडून घेतलेल्या आहे. तेल गरम झालेलं आहे. चकली तळायला घेऊया. सुरुवातीला तेल गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम हे हाय ठेवायची आहे. नंतर मीडियम ते लो ठेवायची आहे. तेल कमी गरम झालं तर चकली तेलामध्ये विरघळते किंवा तिचे तुकडे होतात. एका वेळेस जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाही, नाहीतर त्या एकमेकांना चिटकून तुटतात. असा कलर आला की चकली काढून घ्यायची आहे. तेलामध्ये जर चकलीला डार्क कलर येऊ दिला तर चकली करपेल आणि तिला चव राहणार नाही. अशा प्रकारे चकल्या तळून घेतलेल्या आहे. आता उरलेल्या पिठाच्या चकल्या पाडून घेऊया आणि तळून घेऊया. तुम्हाला जर हे पीठ तयार करून ठेवायचं असेल तर कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे. ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पीठ जर तयार असलं तर वाटेल तेव्हा चकली तयार करून खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.